हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण महाराष्ट्राचा भूगोल बघणार आहोत. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. यातून तुमचे बरेचसे पॉईंट कवर होतील. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि जर तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असल्यास तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे, कोकण विभागाला लागून. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे? तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वतरांग आहे मध्य प्रदेशमध्ये, आणि ती महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्यातून गेलेली आहे. पुढचा प्रश्न, कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर कोकण किनारपट्टीवर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. पुढचा प्रश्न, रामसर यादीत प्रवेश करणारे टिंबटिंब हे महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य आहे. तर रामसर यादीत प्रवेश करणारे नांदूर मधमेश्वर हे पहिले अभयारण्य आहे महाराष्ट्रातलं. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची अतिउत्तरेकडील जमात कोणती? तर महाराष्ट्राची अतिपूर्वेकडील जमात ही मांडिया गोल्ड ही आहे, गडचिरोली जिल्ह्यातील. पुढचा प्रश्न, सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर सातपुडा पर्वतातील बैराट शिखर हे सर्वोच्च शिखर आहे. पुढचा प्रश्न, कोकण रेल्वे किती जिल्ह्यातून धावते? तर कोकण रेल्वे ही 6 जिल्ह्यामधून धावते. पुढचा प्रश्न, भारताच्या मध्यवर्ती ठिकाणाचे शहर कोणते? तर भारताच्या मध्यवर्ती ठिकाणाचे शहर हे नागपूर आहे महाराष्ट्रातील. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता आहे? तर भारतातील सर्वात राष्ट्रीय महामार्ग हा 7 आहे, तो NH44 हा आहे, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, पानझडी वृक्षांची वने कोणत्या विभागात आहे? तर पानझडी वृक्षांची वने ही विदर्भामध्ये आहे. पुढची स्लाईड. पुढचा प्रश्न, समुद्राच्या काठी वाढणारी वनस्पती कोणती? तर समुद्राच्या काठी वाढणारी वनस्पती कोणती आहे? तर ती सुंदरे आहे. पुढचा प्रश्न, सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे? तर सह्याद्री पर्वत हा अवशिष्ट प्रकारचा आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हरिश्चंद्र बालाघाट हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर कोणते? तर पुणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर हे हरिश्चंद्रगड आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती? तर भारतातील सर्वात प्राचीन लेणी ही पितळखोरा आहे, औरंगाबाद जिल्ह्यातील. पुढचा प्रश्न, चांदीच्या दागिन्याकरता प्रसिद्ध ठिकाण कोणते? तर चांदीच्या दागिन्याकरता प्रसिद्ध ठिकाण हे हुपरी आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील, चांदीसाठी. तर पुढचा प्रश्न, औरंगाबाद शहराचे जुने नाव काय होते? तर औरंगाबाद शहराचे जुने नाव हे खडकी होते, आणि आताचे नवीन नाव काय आहे? तर छत्रपती संभाजीनगर आहे. पुढची स्लाईड. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे. दुसरा प्रश्न, महाराष्ट्रातील दुसरा साक्षर जिल्हा कोणता? तर महाराष्ट्रातील दुसरा साक्षर जिल्हा हा वर्धा आहे. औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली? तर औरंगाबाद शहराची स्थापना ही मलिक अंबर यांनी केलेली आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही 1 मे 1960ला झालेली आहे. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण होते, आणि महाराष्ट्राच्या स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीच्या आधी पण यशवंतराव चव्हाणच मुख्यमंत्री होते. पुढचा प्रश्न, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी टिंबटिंब भाग महाराष्ट्राने व्यापलेला आहे. तर भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी 9.36% एवढा भाग महाराष्ट्र राज्याने व्यापलेला आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात. तर छत्रपती संभाजीनगर या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात. पुढचा प्रश्न, टिंबटिंब या शहराला महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून ओळखतात. तर मुंबई या शहराला महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, टिंबटिंब हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील सर्वात जास्त पर्जन्याचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न, फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो जळगाव जिल्ह्यात आहे. पुढचा प्रश्न, तर महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? तर उत्तरेकडे मध्य प्रदेश या राज्याची महाराष्ट्राला सर्वात जास्त सीमा लागून आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या उत्तरेकडे टिंबटिंब पर्वतरांगा व टिंबटिंब टेकडे आहेत. तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडे सातपुडा पर्वतरांगा आहे व गाविलगड टेकडे आहेत. पुढचा प्रश्न,
परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगराच्या रांगेला टिंबटिंब असे म्हणतात. तर त्या रांगेला काय म्हणतात? परभणी व नांदेड जिल्ह्यातील निर्मरांग असे म्हणतात. दगडी कोळशाच्या निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता आहे? तर दगडी कोळशाचा पीठ हा सर्वात निकृष्ट दर्जाचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न, नागपूर विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली आहे? तर नागपूर विद्यापीठाची स्थापना 1923ला झालेली आहे. पुढचा प्रश्न, वसईचा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो ठाणे जिल्ह्यात आहे, वसईचा भुईकोट किल्ला. आणि सुपारी संशोधन केंद्र कुठे आहे? तर ते श्रीवर्धनला आहे, रायगड जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र. पुढचा प्रश्न, पंढरपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? तर पंढरपूर हे शहर भीमा नदीच्या काठी वसलेले आहे. 52 दरवाजाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर औरंगाबाद शहर हे 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, टेबल लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? तर टेबल लँड हा नावाने पाचगणी हा भाग ओळखला जातो. पुढचा प्रश्न, वारली पेंटिंग्स मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत? तर ते महाराष्ट्र राज्यातील आहे वारली पेंटिंग्स. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे? तर ते नंदुरबार जिल्ह्यात आहे. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण आहे. पुढचा प्रश्न, भामरागड, चिरोली, गायखुरी या डोंगर रांगा महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेजवळ आहे? तर ह्या पूर्वेकडील सीमेजवळ आहे महाराष्ट्राच्या राज्याच्या. भामरागड, चिरोली व गायखुरी या गडचिरोली जिल्ह्यामधील आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता दर टिंबटिंब आहे. तर तो 82.3% आहे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता दर. पुढचा प्रश्न, टिंबटिंब प्रकारच्या खडकांमध्ये वेरूळ अजिंठाच्या लेण्या कोरलेल्या आहे. तर ते बेसॉल्ट खडकामध्ये वेरूळ अजिंठाच्या लेण्या कोरलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये बेसॉल्ट खडक आहे. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर सेक्स रेशो टिंबटिंब इतके आहे. तर 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? ते 929 आहे. त्यानंतर जनगणना झालेली नाही आहे. पुढचा प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्या घनता टिंबटिंब इतके आहे. तर ते 365 इतके आहे महाराष्ट्र राज्यात लोकसंख्या घनता 2011च्या जनगणनेनुसार. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात टिंबटिंब या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे. तर ते मुंबई शहरामध्ये आहे सर्वात कमी लिंग गुणोत्तर, आणि ते किती आहे? 838 आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? तर मुंबई शहरामध्ये एकही पण तालुका नाही आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे? तर ते छत्तीसगड राज्य आहे महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून. पुढचा प्रश्न, मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर टिंबटिंब हे आहे. तर ते मुंबईतील बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नावाशेवा हे बंदर विकसित केले आहे. पुढचा प्रश्न, पश्चिम महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात. तर पश्चिम महाराष्ट्रामधील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.